मंडळी, बिग बॉस मराठी सीझन 6 या बहुचर्चित आणि मोस्ट वॉचेड रियालिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या शो मध्ये अभिनेत्री तन्वी कोलते हिने बिग बॉसच्या घरामध्ये सुरुवातीला 17 सदस्य सहभागी झाले. त्यानंतर 4 वाईल्ड कार्ड सदस्य आले. अशा एकूण 21 सदस्यांमधून तन्वी कोलतेने बिग बॉसच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं. यात देखील विशाल कोटियान, राकेश बापट, अनुश्री माने, दीपाली सय्यद अशा धुरंधरांमधून तन्वी कोलते ही विजयाची दावेदार ठरली. दरम्यान सुरुवातीला 17 स्पर्धक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक आठवड्यामध्ये काही ना काही वादविवाद व्हायचे. त्यानंतर विकेंडच्या शेवटी रितेश भाऊ स्पर्धकांना चांगलाच दम देऊन त्यांची शाळा देखील घ्यायचे. दरम्यान हा अंतिम सोहळा पार पडत होता त्यावेळी बरेचसे एक्स कंटेस्टंट हे गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. यामध्ये साहजिकच रुचिता जामदार हिने महाअंतिम सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. यासोबतच गायिका प्राजक्ता शुक्रे ही देखील अनुपस्थित होती. मात्र प्राजक्ताचा एक इव्हेंट होता त्यामुळे ती आली नाही. या संदर्भाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. यासोबतच वाईल्ड कार्ड म्हणून आलेला संकेत पाठक हा देखील या महाअंतिम सोहळ्याला अनुपस्थित होता. याखेरीज मारण्याची धमकी देणारी दिव्या शिंदे हिने देखील या महाअंतिम सोहळ्याला पाठ फिरवली. याखेरीज सोनाली राऊत हिने देखील या महाअंतिम सोहळ्याला पाठ फिरवली होती. हे 4 कंटेस्टंट बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला अनुपस्थित होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती की हे 4 कंटेस्टंट का आले नाही. आता यामध्ये साहजिकच घराबाहेर पडल्यानंतर रुचिता जामदार हिने बिग बॉस वरती गंभीर आरोप लावले होते. माझं इव्हेक्शन हे अनफेअर आहे असं ती तेव्हा म्हणाली होती. सोनाली राऊतने तर नुकतेच बिग बॉस वरती गंभीर आरोप लावत कोर्टाकडून मानहानीची नोटीस देखील दाखल केली आहे. यासोबतच दिव्या शिंदे हिने देखील मुद्दामून पाठ फिरवली. दिव्याला ज्या पद्धतीने घराबाहेर काढलं त्याचा राग तिला साहजिकच आला होता. तर प्राजक्ता शुक्रे हिचा ऑलरेडी एक प्रोग्राम होता त्यामुळे ती या कार्यक्रमाला येऊ शकली नाही. तर संकेत पाठक हा या सोहळ्याला का आला नाही हे मात्र कारण गुलदस्त्यातच आहे. कारण देत प्राजक्ता सोडून बाकी 4ही सदस्यांनी बिग बॉस सीझन 6च्या ग्रँड फिनालेला जाणं टाळलं. तर या 4ही सदस्यांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा.